जी सांगावीशी वाटते ती असते जाहिरात, जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी. बातमीची होते जेव्हा जाहिरात, तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा. अशा पोकळ फोलपटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य. या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ ॲनालायझर न्यूज. रात्रीच्या अंधारात साधारणतः तासभराचा प्रवास झालाय आणि तासभराचा प्रवास झाल्यानंतर माझ्या मागे जी तुम्हाला कमान दिसली आहे ती कमान आहे महाराष्ट्राची बॉर्डर संपून महाराष्ट्राचा चेक नाका लागण्याची. आता ही सगळी मंडळी या कमानीच्या खालून रात्री गेलेली आहेत. रपरप पाऊस पडतोय आणि या पावसात पहिलं थरार नाट्य घडलंय ते इथे म्हणजे या ठिकाणी नाही, अजून 1500 मीटर अंतरावर, साधारणतः 1.5 किलोमीटर पहिलं थरार नाट्य घडलेलं आहे आणि त्यातली रंजकता तुम्हाला अजून कळणार आहे. जरा तिथे जाऊनच हे आपण समजून घेऊया का? चला माझ्यासोबत. 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे. आताही जूनचाच महिना सुरू आहे आणि तेव्हाही जूनचाच, कारण वर्ष झालंय. पण त्यावेळी पावसाचं आगमन अगदी वेळेवर झालेलं होतं. रात्रीच्या अंधारात चांगलाच पाऊस बरसत होता. आता हे सगळे त्यावेळेला 40 नव्हत्या, 40 पेक्षा कमी होते आणि काही अपक्ष आमदार देखील सोबत होते. गाड्या पुढे निघालेल्या होत्या आणि गाड्याच्या मध्ये एक खेळ चालू होता आणि तो खेळ होता SMS चा. आता जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत, त्या तानाजी सावंतांच्या गाडीमध्ये एक त्यांच्याच विभागातील म्हणजे मराठवाड्याचे आमदार, नुसते विभागातील नाही जिल्ह्यातील एक मराठवाड्याचे आमदार बसलेले होते. अर्थात चला असं म्हणून ते निघालेले आणि प्रत्येकाला कुठे जायचंय याची कल्पना होती. गाडीत बसलेल्या आमदारांनी हळूहळू एक एक करून मेसेज पाठवायला सुरुवात केली होती. रिप्लाय पण येत होते. कळत होतं की हे कोणाला तरी लोकेशन देत आहेत आणि सांगतायत. तेवढ्यात बाजूला बसलेल्या तानाजी सावंतांचा फोन खणखणला आणि त्यांना चक्क मातोश्रीवरून विचारणा झाली, कुठे आहात? त्याने सांगितलं, इथे एका कार्यक्रमाला आलोय, बाहेर आलोय, मी चाललोय, आता पुण्याकडे चाललोय, खंडाळ्याच्या घाटामध्ये आहे. बरं म्हणून फोन ठेवला. तानाजी सावंतांनी खंडाळ्याचा घाट सांगितला खरा, पण तो खरा शिवसेनेसाठी कात्रजचाच घाट होता. पण इकडे एक वेगळंच शिजत होतं. सोबतच्या आमदारांनी मेसेज करून आपलं पूर्ण लोकेशन सांगायला सुरुवात केली होती. आता पुढे खरी गंमत होती. आपण ज्या याच्यावरून निघालो तिथं त्या टोल नाक्याच्या चेक नाक्याच्या अगदी आपण जवळ आलेलो. तोपर्यंत SMS द्वारे सगळी माहिती देणं चालू होतं आणि त्या आमदाराला मेसेज आला की आप भाग जाओ. आता भाग जाओ ही प्रक्रिया होणार होती आणि त्यावेळेला चेक नाक्यावरून निघून जाणं सोपं नव्हतं. कारण चेक नाक्यावर गाडी चेक झाली असती, महाराष्ट्राच्या पोलिसांनी अडवली असती, गुजरातच्या पोलिसांनी अडवली नसतीच. पण जे घडणार होतं ते घडायला नको यासाठी शिंदेच्या सगळ्याच आमदारांनी चांगलीच खबरदारी घेतलेली होती. चेक नाक्याच्या अलीकडं गाड्या थांबवायच्या आणि चालत चालत चिखलातून शेतातून पलीकडे निघायचं आणि मग पुन्हा आपल्या रिकाम्या गाड्यात बसून निघून जायचं, हा तो प्लॅन. आणि याच वेळी त्या आमदारांनी नेमकी संधी साधली आणि तिथून ते निघून गेले. तोच पहिला जो मी तुम्हाला थरारक प्रसंग सांगितला तो आपण कुठे घडला ते जाणून घेऊया. आज कडक ऊन पडलंय, प्रचंड वारं सुटलंय आणि प्रकाश आहे. या वातावरणाची एकदम उलट स्थिती साधारणतः वर्षभरापूर्वी होती. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रचंड अंधार, रिपरिप पडणारा पाऊस आणि या पावसात मुंबईवरून गुजरातच्या दिशेनं म्हणजे सुरतच्या दिशेनं निघालेल्या गाड्या. आता या गाड्यांच्या प्रवासामध्ये इथे एक आक्रीत घडलं. आत्ता राज्याचे आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या गाडीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील एक आमदार. आता त्या आमदारांना जायचं होतं वापस, कारण त्यांनी मध्येच SMS खेळ केलेला होता. आता या प्रकारामध्ये त्यांना एक संधी मिळाली. आता हा जो चेक नाका आपण बघतोय, या इथून सुरक्षा व्यवस्था, मागे सुरक्षा व्यवस्था, इथे कुठे आयडेंटिफाय होऊ नये यासाठी एक उपाय शोधण्यात आला होता आणि तो उपाय म्हणजे तो असा होता की गाड्या थांबवायच्या, गाडीतून खाली उतरायच्या आणि निघून जायचं. आता माझ्या या हाताला तुम्ही बघताय, या बाजूनी आमदारांनी
चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अगदी मंत्री असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो आताचे, त्यावेळेसचे काही मंत्री असो, ते उतरून चालत चालत या नाक्याच्या पलीकडे म्हणजे इथे बंदोबस्त असणार नाही अशा ठिकाणी त्यांनी जाण्याचा निर्णय केला. आता ही जी गाडी आहे मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही थोडस पुढे या, तुम्हाला दाखवतो मी. आता ही गाडी आहे असं गृहीत धरूया, ही सावंतांची गाडी आहे. पलीकडच्या बाजूला तानाजी सावंत बसलेले होते आणि अलीकडच्या बाजूला ते आमदार बसलेले होते. तानाजी सावंत पलीकडच्या बाजूने दार उघडून उतरले आणि ते माझ्या उजव्या हाताच्या दिशेने म्हणून त्या दिशेनं पावसात निघून गेले. पण इकडे बसलेल्या आमदारांनी हे दार उघडलं आणि उघडताच खाली इतक्या वेगात ते उतरले आणि माझ्या डाव्या हाताच्या दिशेनं त्यांनी चालत चालत जायला सुरुवात केली. तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक किस्सा सांगितलेला होता. तो किस्सा म्हणजे मी गेलो, घाबरत गेलो आणि एका चहावाल्याजवळ थांबलो. मला काही सांगता येत नव्हतं, माझ्याजवळ पैसे नव्हते. आमदारांच्या जवळ पैसे नसतात हे खरं आहे. राजकारणी मंदिरात सुद्धा रिकाम्या खिशाने जातात, त्यामुळे त्यांच्याकडे पैसे असणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते पुढच्या एका टपरीवर जाऊन तिथे त्यांनी परत जाण्यासाठीची मदत मागितली आणि तिकडे निघून गेले. तानाजी सावंत हे उतरले आहेत असं गृहीत धरून अंधारात पलीकडच्या बाजूला गेले आणि त्यांना एकनाथ शिंदेने विचारलं, तुमच्या सोबतचा माणूस कुठे आहे? सावंतांनी आजूबाजूला बघितलं आणि नंतर कळलं की आपल्या सोबतचा माणूस रफूचक्कर झालेला आहे. आणि मग त्या माणसांनी जेव्हा दुसऱ्या दिवशी या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा त्याबाबत मी कसा पळून आलो याचे रंजक किस्से सांगायला सुरुवात केली. मी ही कथा यासाठी सांगतोय, गाडीतही मी तुम्हाला सांगितलं प्रवासामध्ये की SMS करणं चालू होतं. ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला गाड्या मुंबईतून निघाल्या त्यावेळेला या सगळ्या प्लॅनची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती. कारण ते आमदार गाडीत बसून उद्धव ठाकरेंना आम्ही कुठे जातोय हे सांगत होते. उद्धव ठाकरेंच्याकडून तानाजी सावंतांना कॉल आला होता की तुम्ही कुठे आहात. सावंतांनी पुण्याच्या दिशेनं सांगितलेलं होतं आणि मी पुण्यात वापस चाललोय असं कळवलेलं होतं. पण ठाकरेंना SMS मधून सगळं कळलेलं होतं. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या एकूण उपक्रमाची, कामाची, उठावाची, गद्दारीची, बंडाची, काय म्हणाल त्याची, त्या सगळ्याची भनक उद्धव ठाकरेंना ऑलरेडी होती. पण तरीही याला गद्दारी संबोधलं गेलं. हा पहिला या सगळ्या मार्गावरचा पहिला रोमहर्षक प्रसंग जो कदाचित या प्लॅनला उलथवून टाकू शकला असता. मी सुरुवातीलाच सांगितलंय, एकनाथ शिंदेच्या बाबत केसरकरांनी उच्चारलेलं ते वाक्य, ज्या वाक्याला इथून सुरुवात होते आणि आपण पुढे अजून जाऊन काही रोमहर्षक प्रसंग बघणारच आहोत. आत्ताच्या पुरतं एवढंच. सुरतला गेल्यावर आणखी काय काय घडलं त्यातल्या रंजक गोष्टी देखील तुम्हाला ऐकायच्या आहेत. तेव्हा बघत राहा अॅनालायझर. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ही स्टोरी फॉरवर्ड सुद्धा करा.